नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल कलश साडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 9 बाय 34 इंचाचा कपडा घेतलेला आहे। हा कपडा आपण डबल फोल्ड केलेला आहे। सेंटरला अशी आपल्याला एक टिक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही साइडला आपल्याला आतल्या साइडने डबल फोल्ड करून हा कपडा दुमडून घ्यायचा आहे, जेणेकरून याचे धागे निघणार नाहीत। अगदी घर बसल्या आपण 10 मिनिटांमध्ये ही साडी तयार करणार आहोत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते। हा कपडा मी आता सरळ ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। साधारण अर्धा ते 1 इंचाच्या प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याला तिथे एक पिन लावून आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर अशाच आपण एका साइडने ह्या प्लेट्स करून घेणार आहोत। सेंटरपर्यंत आपल्याला याच दिशेने प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येकीला टाचणी लावून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर टिप मारून घेणार आहोत। सेंटरपर्यंत आपण अशा प्लेट्स करून घेतलेल्या आहेत। सेंटरला ही अशी एक प्लेट्स आपल्याला करून घ्यायची आहे आणि तिथे टाचणी लावून ठेवायची आहे। त्यानंतर सेंटरपासून पुढे आपल्याला अपोजिट साइडने प्लेट्स करायच्या आहेत। म्हणजे ह्या आधीच्या प्लेट्स आपण आपल्या साइडने केल्या होत्या, त्यानंतर आता ह्या प्लेट्स आपल्याला समोरच्या साइडने करायच्या आहेत। सर्व प्लेट्स आपल्या एकसारख्या येतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। जर तुम्हाला अंदाजे जमत नसेल तर तुम्ही इथे मार्क करूनही प्लेट्स करू शकतात। सर्व प्लेट्स मी या पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर वरच्या साइडने आपण मशीनवर टिप मारून घेणार आहोत। साधारण वरती आपल्याला पाव इंच सोडायचं आहे आणि त्यानंतर टिप मारून घ्यायची आहे। टिप मारताना प्लेट्स मागे पुढे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण प्लेट्स चांगल्या असतील तरच आपल्या साडीला फिनिशिंग छान दिसणार आहे। त्यामुळे प्लेट्स जागीच राहिल्या पाहिजेत, त्या मागे पुढे झाल्या नाही पाहिजेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर इथे काठाच्या इथे एक आपण टिप मारून घेणार आहोत। प्लेट्स अशा सेट करून आपण टिप मारून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या साडीला फिनिशिंग छान दिसेल। त्यानंतर इथे आपल्याला 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि ती या पद्धतीने सरळ बाजूने आपल्याला वरच्या साईडला लावून घ्यायची आहे। वरती अर्धा इंच सोडून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे।
त्यानंतर आतल्या बाजूने आपल्याला हा कपडा असा डबल फोल्ड करायचा आहे आणि त्यावर पुन्हा एकदा टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या साडीचा बेल्ट तयार होईल। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की साडी शिवून पहा। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगा।